नमस्कार, इनगोआ बातमीपत्रात आपलं स्वागत। जागतिक युवा कौशल्य दिनाचं औचित्य साधून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 15 ते 35 वयोगटातील युवकांना मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजनेच्या माध्यमातून अप्रेंटिसशिप प्रमाणपत्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं। 8508 जणांनी अप्रेंटिसशिपसाठी नोंदणी केली आहे। निवड झालेल्या युवकांना 8 ते 18,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे। प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षापर्यंत असणार आहे। कौशल गोय कुशल गोय आजच्या या वर्ल्ड स्किल डेच्या निमित्तान कौशल्य महोत्सव कार्यक्रमाक आमच्या मध्ये आसात आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानवडे, आमचे आमदार मॅडम जेनिफर मोन्सेरात, राजेश फळदेसाय, त्याचबरोबर आमचो रुडाल्स, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त आणि खास करून ज्यांची उपस्थिती हांगासर आसात ते मिस्टर पवन कुमार, द प्रेसिडेंट ऑफ द टाटा टेक्नॉलॉजी, तांचेय हांव हांगासर स्वागत करता। उपस्थितांपैकी माजी आमदार पॉपक्लॅन, सिल्वर, सोपटे आणि त्याच बरोबर वेगवेगळ्या कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्स, खास करून डायकिन, जॅक्वार, टाटा टेक्नॉलॉजीज, यशस्विनी आणि इतर असोसिएशनचे अध्यक्ष वर उपस्थित आसात। आमचे पणजी ITIचे ॲडवायझर्स गौरीश दोंड, आमचे सेक्रेटरी एड्युकेशन प्रसाद लोलेकर, उपस्थितांपैकी आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटचे सगळे स्टाफ, HODs आणि माझ्या मोगाळ भावांनो आणि भयणांनो, आयचो वर्ल्ड यूथ स्किल डे गोंयांत स्किल महोत्सव आम्ही मनोवपाचो थारायलो आणि ह्या महोत्सवाक म्हाका खूब खोस भोगता की पुराय सगळ्यो ग्रामपंचायती आसतल्यो, म्हणजे 191 ग्रामपंचायती, 14 म्युनिसिपालिटीज आणि वेगवेगळ्या 10 व्हॅन्यू वयल्यान सकाळच्यान हो कार्यक्रम लायव्ह पळयता ते पळोवन म्हाका खूब खोस भोगता। पयलेच फावटी कौशल्य महोत्सव गोंयांत आमी ऑर्गनायज करता आणि वेगवेगळ्या ह्या व्हॅन्यू वयल्यान आमी सगळ्या जाणांक अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट न्ही तर कौशल्ययुक्त करपाच्यो सर्टिफिकेट्स ह्यो तांकां दिता। आज सकाळी आमी पणजेंतली ITI त्याचें इनॉग्रेशन केलें। ऑलमोस्ट 3.5 कोटीचो प्रोजेक्ट जे आमच्या PWD प्रोजेक्ट पुराय केलो आणि आज आमी हँडओव्हर केलो। त्या ITIत आपलो एस्टाब्लिश्ड लॅब आमकां जॅक्वार हांच्यांनी आमकां एस्टाब्लिश करून दिलो आणि त्याच बरोबर डायकिन हांच्यांनी आमच्या कडेन AC टेक्नॉलॉजीज आमच्या फर्मागुडींतल्या ITIत आमकां सेटअप करून दिल्यो। सगळ्यो ITI मॉडल ITI करपाचें आमचें स्वप्न स्किल डेव्हलपमेंटाचें ह्यो आमी साकार करता टाटा टेक्नॉलॉजीच्या बरोबर। ऑलमोस्ट 160 crores of rupees टाटा टेक्नॉलॉजी आमच्या बरोबर इन्वेस्ट करता। आमी त्याच्या बरोबर मोर दॅन 230 crores आमी स्किल डेव्हलपमेंटा खातीर येता त्या वर्सभरांतल्यान इन्वेस्ट करता आणि गोंयांतल्यो सगळ्यो ITI ह्यो मॉडल ITI म्हणून भुरग्यां खातीर शिकपाक मेळटल्यो, स्किल जावपाक मेळटल्यो, जेका आमी म्हणटा की स्वयंपूर्ण गोंय 2.0 हाच्या अंतर्गत स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हो कार्यक्रम आमी जोडटा आणि जेन्ना इंडस्ट्री 4.0 हाची तयारी ह्या स्किलिंग कार्यक्रमांतल्यान आमी करता, आमकां सगळ्या जाणांक आज खोस भोगता की ताचो फावंडेशन स्टोन आज आमी घालता म्हणपाक कांयच हरकत ना। पयली गजाल, आज खास करून ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे हांव खूब खूब धन्यवाद व्यक्त करता की तांच्यांनी मुद्दामून की अप्रेंटिसशिप प्रोग्राम हो गव्हर्मेंटाच्या स्किल मिनिस्ट्रीत 2014 पर्यंत या भारत देशात स्किल डेव्हलपमेंट नावाची मिनिस्ट्री नाशिल्ली। ऑनरेबल प्रायम मिनिस्टर प्रधानमंत्री जाल्या उपरांत तांच्यांनी पळयलें की प्रत्येक हाताक जर काम दिवपाक जाय आसत जाल्यार प्रत्येक हाताक स्किल्ड करपाची तयारी आसा। तांच्यांनी स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री ही नवीन मिनिस्ट्री सुरवात केली आणि तातूंतल्यान प्रधानमंत्री कौशल्य योजना PMKVY 1, 2, 3, 4 न्यू प्रोग्राम प्रधानमंत्री कौशल्य योजना 4 कार्यक्रम ते आता लॉन्च करपाचे आसा। कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सगळ्या देशातल्या युवकांक तांच्यांनी स्किल करपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी केल्लें आसा। त्या खातीरय हांव तांचे धन्यवाद व्यक्त करता।
ताज्या फुडें एक स्टेप वचून तांच्यांनी आज मुद्दामून तांचें भाशण जे तुमी आयकताले त्या भाशणांतल्यान तांच्यांनी मेन्शन केलें की एप्रेंटिसशीप आनी इंटर्नशीप इज मोस्ट इम्पॉर्टंट अनलेस एंड अंटील आमी फक्त ग्रॅज्युएशन आनी पोस्ट ग्रॅज्युएशन आनी डिप्लोमाच फक्त एड्युकेशन घेतलें म्हणून जावचें ना ताका जोड जर आमी एप्रेंटिसशीप आनी इंटर्नशीप दिली आसत जाल्यारूच आमी स्किल्ड जातले आनी फुडलें काम करपाक पावतले आनी म्हणून तर तांच्यांनी लॅक्स ऑफ रुपीजचे प्रोविजन जे आसा हे एप्रेंटिसशीप आनी इंटर्नशीप कार्यक्रमाच्या अंतर्गत केले नॉट ओन्ली इन द गव्हर्मेंट बट दोज हू आर डुईंग द एप्रेंटिसशीप इन प्रायवेट सेक्टर 25% of the component is given by Government of India तांकां दिता 25 component 25% of its honorarium for Government of India दिता ताज्या फुडें एक स्टेप वचून गव्हर्मेंट ऑफ गोवात आमी स्टेप घेतली की फक्त ITI आनी इंजिनियरींग मेडिकल जाल्लेच न्ही तर ग्रॅज्युएट जाल्ल्या युवकांक सुद्दां खंय तरी ट्रेनिंगाची गरज आसा म्हणून BA BCom BSc ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जाल्ल्या भुरग्यांक आनी 10th फेल आसलेल्या सुद्दां भुरग्यांक गव्हर्मेंटात आनी प्रायवेट सेक्टरात दोनूय कडेन जॉईन करून घेवपाचें आमी थारायलें आनी म्हणून तर आज आमी गव्हर्मेंटात जवळपास 6,000 भुरग्यांक एप्रेंटिसशीप म्हणून जॉईन करून घेता आसतना फ्रॉम 8,000 ते 13,000 रुपया तांकां ऑनररियम डायरेक्ट गव्हर्मेंट पे करता हातूंतल्यान डायरेक्ट स्किल्ड जी तयार जावपाक जाय ती जातली बऱ्याच जाणांनी आपलो एक्सपिरियन्स शेअर केलो बऱ्याच जाणांनी कशा पद्दतीन हाचो फायदो मेळटलो हेंय सांगलें आनी इतकेंच न्ही तर फुडें वयता आसतना आमी म्हणटा की गव्हर्मेंट ऑफ गोवान प्रायवेट सेक्टरांत जेन्ना आमी कंपनीन जेन्ना जॉईन जाता तेन्ना ताका गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान जर 2,500 रुपीज म्हणजे 25% शेअर दिता आसत जाल्यार इन फ्युचर म्हणजे वी आर रेडी 1,500 रुपीज शेअर हो गव्हर्मेंट ऑफ गोवा कडल्यान मेळटलो म्हणजे इन फ्युचर जो भुरगो प्रायवेट कंपनीन जॉईन जातलो ताच्या ऑनरेरियमाच्या भायर म्हणजे ताका एडिशनल 1,500 रुपीज गव्हर्मेंट ऑफ गोवा कडल्यान मेळटलो हे सगळें आमी कित्याक करता तर हे सगळें करता आसतना आमकां गोंयचो प्रत्येक भुरगो हो स्किल्ड जाल्लो जाय प्रत्येक भुरगो हो ताका ट्रेन जाल्लो जाय प्रत्येक भुरगो ज्या लायनीन शिकता त्या लायनीन फुडें तेणी काम केल्लें जाय इधर तो ITI प्लंबींग आसतलो इलेक्ट्रिशियन आसतलो मिशनरीज आसतलो हे सगळें काम इवन दो इन ब्युटिशियन आसतलो हॉस्पिटॅलिटी आसतलो ह्या सेक्टरांत तेणी काम केल्लें जाय म्हणून तर आमी स्किल्ड करपाचो ताचो प्रयत्न हो हांगासर थारायला आयच्या दिसा म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता 2021 पासून आमी आमच्या ITI वेगवेगळे बदल सातत्यात केल्या स्वयंपूर्ण गोंयच्या अंतर्गत आमी सगळ्यो इंडस्ट्रीज असोसिएशन आनी इंडस्ट्रीज कंपनी फाटले फावटी 46 इंडस्ट्रीज असोसिएशन हांच्या बरोबर आमी टायअप सुरवात केलो प्रत्येक ITIतलो भुरगो जो आमचो पास आउट जाता तो त्या नियर बाय असोसिएशन ताका एब्झॉर्ब करून घेता ताका ट्रेन करता ते असोसिएशन त्या ITIची आमची काळजी घेता आनी म्हणून तर आमकां प्रत्येक ITIतल्यान पास आउट जाल्लो भुरगो हो त्या ITI एप्रेंटिसशीप आनी इंटर्नशीप म्हणून पयलीं जॉईन जातालो आतां अलॉंग विथ द एडिशनल ऑनरेरियम तो थंयसर जॉईन जातलो म्हणून आयच्या दिसा आमी पळयता की आनीक एक अपग्रेड करता आसतना टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड हांच्या बरोबर आमच्यो 5 ITI आमी अपग्रेड करता आनी इन फ्युचर इंडस्ट्री 4.0 हाची तयारी आमी आतां सुरवात केल्या त्या खातीर म्हज्या समोर बसलेल्या आनी गोंयांतल्यान वर्च्युअली पळयता त्या सगळ्या भुरग्यांक सांगता आमकां फ्युचर इज एन इंडस्ट्री 4.0 आमी जेन्ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणटा आमी जेन्ना रिन्युएबल एनर्जी म्हणटा आमी जेन्ना IT सेक्टरांतल्या वेगवेगळ्या कंपनीचो विचार करता तातूंतली ट्रेनिंग आमकां आतां घेवपाची आसा आनी द सेम ट्रेनिंग रिन्युएबल एनर्जी सोलार एनर्जी आसतली हायड्रो एनर्जी आसतली IT सेक्टरांतले आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारकिले सगळे सब्जेक्ट इवन दो इन द प्लंबींग एडवान्स प्लंबींग आसतले एडवान्स सिव्हिल आसतले एडवान्स फायर एंड सर्विसीस आसतले हे सगळे कोर्सीस आमी आमच्या ITIतल्यान सुरू करता आमच्या डायरेक्टर ऑफ स्किल एंड डेव्हलपमेंट हाच्या अंतर्गत ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन ह्या सोसायटीच्या मार्फत आमच्यो वेगवेगळ्यो सोसायटीज आसा थंयसर 6 म्हयन्याचे आनी 1 वर्साचे एडिशनल न्यू कोर्सीस आनी खास करून इंजिनियर हॉस्पिटॅलिटी सेक्टर टुरिझम इंडस्ट्रीज लागपी ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाचो जो मॅन पॉवर क्रिएट करपाचें काम हे ITIतल्यान करता